आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर भाजपाच्या माजी नगरसेविका अनिता आदक या चांगल्याच भडकल्या होत्या। सोमवारी खासदार शिंदे यांनी अंबरनाथ शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला। त्यावेळी सूर्यदेव सोसायटी परिसरात असलेल्या प्रस्तावित अटल उद्यानाच्या ठिकाणी त्यांनी तिथल्या स्थानिक रहिवाशांच्या सूचना ऐकून घेतल्या। रहिवाशांकडून सूचना सुरू असताना अचानकपणे भाजपाच्या माजी नगरसेविका अनिता आदक उठल्या आणि त्यांनी माईक हातात घेतला। यावेळी त्या उपस्थित स्थानिक रहिवाशांवर चांगल्याच भडकल्या। 11 वर्षापासून या उद्यानात मी वॉकिंगला येते। तुम्ही आज उद्या येऊन इथे सजेशन द्यायला उभे राहता। तुम्ही लोक येणार आणि निघून जाणार, पुढे आम्हालाच बघायचं आहे। हे वाक्य बोलताच कोण निघून जाणार असा प्रतिसवाल खासदार शिंदे यांनी अनिता आदक यांना केला। त्यावेळी हौशे नवशे गौशे अजून कोण, निवडणुका आल्यावर सगळे येतात। आम्ही गेल्या 11 वर्षात कधी खासदार साहेब तुमच्याकडे आलो नाही असं देखील आदक म्हणाल्या। वॉकिंगला येते 11 वर्ष मी इथे रोज वॉकिंगला येते, त्याच्यामुळे मैदानात काय घडतंय ना ते मला सगळं माहिती असतं। तुम्ही आज उद्या येऊन नंतर सजेशन घ्यायला इथे उभं राहणार खासदार साहेबांसमोर, महायुतीचे खासदार आहेत। आम्ही जे सजेशन करू ते पण चुकीचे नसणार आहेत ना साहेब, किंवा हा जो प्लॅन केलेला आहे तोही चुकीचा नाही, याच्यामध्ये थोडाफार काही चेंजेस असतील। कारण शेवटी तुम्ही लोक येणार, आता निघून जाणार, परत पुढे आम्हालाच बघायचंय हे। त्याच्यामुळे काही सजेशन किंवा काही असू दे तुम्हाला, काही असू दे तुम्हाला, हौसे नवसे गौसे दुसरं कोण निघून जाणार आहे? कारण इलेक्शन लागल्यावरच सगळे येतात साहेब, कारण ही बोलायची वेळ आली आहे। 11 वर्षापासून आपलेही संबंध आहेत, आम्ही तर कुठला प्रॉब्लेम घेऊन कधी तुमच्याकडे आलो नाहीये। त्यामुळे अनिता आदक यांचा रोख नक्की कुणाकडे होता हे उपस्थितांना नक्कीच कळलं असेल। एकंदरीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे अंबरनाथ शहर विकासाच्या बाबतीत इतर शहरांच्या तुलनेत पुढे आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या की श्रेयवादाच्या लढाईत स्थानिक नेत्यांमध्ये अशी जुंपलेली पाहायला मिळते। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।